सर, राज्यभरात गॅसची टंचाई आहे, LPG गॅस मिळत नाही आहे आणि त्यामधूनच आता जर पाहायला गेलं तर तुम्ही आज सकाळी एक बोर्ड घेऊन आला होता, सरेंडर नाही सिलेंडर द्या. ज्या सरेंडरमुळे आज देशाच्या लोकांचा सिलेंडरच गायब झाला, त्या सरेंडरला जागं करण्यासाठी आम्ही या पद्धतीचं आज सिम्बॉलिक सिलेंडर घेऊन आलो. ज्याप्रमाणे एप्स्टीन फाईलच्या नंतर देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सरेंडर झाले आणि इस्रायल आणि अमेरिकेबरोबर उभे झालेत आणि इराणबरोबर जे परंपरागत आमचा मित्र होता त्याच्या विरोधात उभे झालेत आणि त्याचा परिणाम आता आमचा देश भोगते आहे, देशाची जनता भोगते आहे. मुंबईसारख्या अनेक शहरामध्ये आता हॉटेल बंद व्हायला लागलेत, लोकांच्या खाण्याचे प्रश्न झाले, तिथं अनेक लोक काम करत होते, त्या बेरोजगारीचा प्रश्न त्यांच्यावर निर्माण झाला. हॉस्टेलमध्ये असलेल्या मुलामुलींना आता गावाला जावं लागतं आहे, त्यांच्या शिक्षणाची या ठिकाणी 3-13 झालेले आहेत. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये सरकार शांत बसलेलं आहे आणि म्हणून या सरकारला जागं करण्यासाठी या परिस्थितीमध्ये आम्ही ते सिम्बॉलिक सिलेंडर द्या अशा पद्धतीचं प्रतिमात्मक आम्ही प्रतिकृती घेऊन आलो. नाना, शहरी भागांमध्ये हा प्रश्न भेडसावला आहे, परंतु गावाखेड्यांमध्ये देखील हा प्रश्न भेडसावत चालला आहे. एकीकडे सरकारने एकेकाळी योजना आणली होती की गावातल्या चुली बंद करा, कारण की त्या चुलींमधून निघालेला त्या धुराने आपल्या म्हणजे मानवी शरीराच्या फुफ्फुसाला त्रास होतो. परंतु जर आता चूल बंद झाल्यात, गॅस जर आले असतील तर गावची लोक काय करणार? फाटी फोडायची तर वेळ निघून गेलेली असेल. आता फुफ्फुसालाही त्रास होणार आणि खिशालाही त्रास होणार आहे. ज्या पद्धतीनं जुमले देऊन सरकारमध्ये आलेलं हे भाजप, राज्यात असो की देशात असो, त्याचे परिणाम आता राज्याच्या आणि देशाच्या जनतेला भोगावं लागते आहे आणि त्या सगळ्या परिणामाला आता जनतेला पुढं जावं लागतं. सभागृहामध्ये तुमच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, विरोधकांच्याच माध्यमातून केले जात आहेत, परंतु त्यावेळी असं सांगितलं जातं की हो, टंचाई आहे काही भागांमध्ये, परंतु गॅस पुरवठा जो आहे तो नियमित आहे. हे खरं आहे का? आता लाईन लागलेलं आहे, तुमच्याच माध्यमावर दाखवले जाते आहे. हॉटेल बंद आहेत, तुमच्याच माध्यमावर दाखवलं जातं. मग सरकार भोकणं आहे, सरकारला दिसत नाही, अशा पद्धतीनं बोलावं आम्ही? असं नाही होत. सरकारला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे, पण सरकार मुद्दामून जनतेची परीक्षा पाहते आहे. पण हे बरोबर नाही. हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो की पुढचा काळ असा येईल आणि युद्ध वाढलं तर हा कोरोनापेक्षाही भयानक होईल. असा काळ आता आपल्याला भोगावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि लोकांना आता वसतिगृहात असलेल्या पोरांनाही सुद्धा आता त्यांच्या गावाला पाठवण्याचं काम सुरू झालेलं आहे. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये हा प्रश्न भेडसावत चालला आहे, विधान भवनावरती देखील काल धमकी आली, एकंदरीत नेमकं चाललंय काय? अरे, विधान भवन कुठलीच आली नाही आहे. हे मुख्य विषय डायव्हर्ट करण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे. तो मेल कोणाचा आहे, काय आहे, कोणी केलं, अजूनपर्यंत पोलीस सांगू शकत पण काय आलं कोणी सांगू. म्हणजे तेच तुम्हाला सांगतो की मुख्य मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न सरकार करते आहे. कारण की हा जो आता क्रायसिस निर्माण झालेला आहे, ह्या क्रायसिसला लपवण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे. आणि दादांच्या अपघाती मृत्यू संदर्भात चर्चा अजूनही झालेली नाही आहे, 4था आठवडा संपत आलेला येईल. आता कायदा सुव्यवस्थेमध्ये हे सगळे प्रश्न येतील. तुम्हाला काय वाटतं, दादांच्या या संपूर्ण एक गंभीर प्रश्न आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री सरकारने गुन्हा दाखल केला नाही याचाच अर्थ दाल में काला आहे. नक्की. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले होते. एकंदरीत आज त्यांचा विधान भवनामध्ये येण्याचा अंदाज जरा वेगळा होता. हातात सिलेंडरचं पोस्टर होतं. सरेंडर नाही, आम्हाला सिलेंडर पाहिजे असं म्हणत ते विधान भवनामध्ये आले होते आणि याच मागे त्यांची भावना काय हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेली आहे. राज्यामध्ये एकीकडे सिलेंडर नाही आहे, LPG गॅस नाही आहे, त्यामुळे अनेक प्रश्न जे ते भेडसावताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे आता नेमकं राज्य सरकार या विषयावरती नेमकं काय तोडगा काढतोय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.